अर्थातच पाहूया येथील परमेश पाटील आपल्या समोर. Yes, thank you. जबरदस्त सामना. इट्स अ हार्ट ब्रेकिंग. संघर्ष 11 खारपाडा आज खरं तर संघर्ष करताना पाहायला मिळाला या क्रिकेटच्या मैदानावरती. परंतु रावे संघ भवानी फायटर्स रावे आणि त्यांची फाईट या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच इट्स अ क्वालिफायर. सुपर 4 मध्ये जाणारा हा सामना. अर्थातच क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला स्टार वलक तर दुसऱ्या बाजूला अर्थातच भवानी फायटर्स रावे. 3 षटकांची लढत. पहा दोन्ही टीम्सला आमची विनंती आहे आपण स्पीडअप करायचा आहे आणि आता भरपूर अंधार होईल. टॉस जिंकल्यानंतर वलक संघाने फलंदाजी निवडले. इट्स अ गुड डिसिजन कारण की अनेक वेळा आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटमध्ये सेकंड इनिंग पाहायला मिळते. त्यामुळं टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ हा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित आणि प्रणित दोन बॅट्समन ओपनर्स आपण पाहतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेचा पहिल्या षटकासाठी दीक्षित पाटील. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवणारी ही लाईन आणि लेंथ आणि आज त्या लाईन आणि लेंथ मुळे यश मिळाले राफे संघाला. कमालीची गोलंदाजी कमालीचा बॉलिंग अटॅक आज रावे संघाचा आपण पाहिलाय. पहिला डॉट बॉल ऑन स्ट्राइकला अमित. ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटचा फेस. वॉट अ कॅच. गली रिजन मध्ये शेवटच्या क्षणाला अप्रतिम झेल. संकेतने पकडलाय झेल खरं तर आणि फलंदाज अमितचा संपलाय खेळ. डॉगचा शिकार. इनिंग मधील दुसऱ्या चेंडूवर ही सफलता दीक्षित पाटील आणि रावे संघाला मिळाले. नवीन फलंदाज संकेत ठाकूर. श्री धायरेश्वर क्रिकेट क्लब डोलवी आयोजित श्री धायरेश्वर चषक 2024-25 चे हे आयोजन. क्रिकेटच्या नवीन हंगामातील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मांडली जाणारी ही स्पर्धा दरवर्षी खरं तर ह्याच स्पर्धेला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू शॉटम पूल करण्याचा प्रयत्न. रन्स आली एक सिंगल. पण ह्या सामन्यामध्ये रावे संघ जिंकला तर मुद्दू शेठ अकवारे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल रावे संघासाठी. इट्स अ गोल्डन चान्स. पाहे प्रेम रावे संघावर या टीम मधील असणाऱ्या खेळाडूंवर असणारं प्रेम. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. इकडे फटका लाजवाब डीप कव्हर पॉइंटला. गोलीच्या वेगाने चेंडू मात्र चालला अलॉंग द कार्पेट. रन्स येतील 4. स्टार वलक संघ आता जाऊन पोहोचलाय 5 या धाव संख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. थंडीचे दिवस पहा थोड्याच वेळात धुका देखील पडेल. बॅड लाईट मध्ये ही मॅच
सो आम्ही देखील विनंती केली होती आयोजकांना की मॅच 2 षटकांची होऊ द्या. गेम फेअर होणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्सला चांगली संधी मिळणं गरजेचं आहे. पण एक संघ लाईटमध्ये खेळले, दुसरा संघ बॅड लाईटमध्ये, मग ते चान्स मिळत नाही आहेत. या ठिकाणी स्ट्रोक्स स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला. वॉट अ कॅच, द कॅच ऑफ द डे. मागे जात असताना हा झेल पकडलाय. वाईडिश लॉंग ऑफला कॅच पकडलाय. 5 धावा स्कोर कार्डवर. विकेट गमावले 2 बॅटिंग करत असताना टीम स्टार वलक संघाने. 3 षटकांची लढत. टॉस जिंकल्यानंतर कोणता विचार केलाच नाही कॅप्टनने. स्टार वलक बॅटिंग निवडले. योग्य निर्णय म्हणावा लागेल. पण मॅचचा नतीजा काही येऊ द्या, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग इट्स अ गुड डिसिजन. आणि ते 3 षटकानंतर समजेल असं आपण म्हणूया. कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न भवानी फायटर्स रावे करणार आहे. 5 धावा. दीक्षित पाटीलचं पहिलं षटक. चला थोडी घाई करा आता रावे संघ, आणि ते खरं तर तुमच्यासाठी योग्य आहे. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. अवे फ्रॉम बॉडी, लाईन आणि लेंथ कमालीची. गोल्डन स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त वेगाने यष्टीरक्षक सुनील पाटील यांच्याकडे. षटक संपलं पहिल्या षटकानंतर. बॅटिंग करत असताना स्टार वलक संघ 5 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात, आणि ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे मी परमेश पाटील सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे PTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामने पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल. हा फटका शॉट ऑन पूल. तिकडे क्षेत्ररक्षक होता, परंतु प्रेक्षक झालाय. गॅपमध्ये चेंडूला ढकललं. एक टप्पा घेऊन चेंडू मात्र चाललाय इनटू द डिफेन्स. हा चौकार स्टार वलक संघासाठी. 3 षटकांची मॅच आहे. 30-35चं टार्गेट जरूर धोक्यात असेल स्टार वलक संघाच्या. तिथपर्यंत पोहोचण्याचा विचार जरूर करेल स्टार वलक संघ. 9 धावा धावफलकावर. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू आहे. मेहनत मशक्कत तिकडे जरूर करावी लागेल. क्षेत्ररक्षक फंबल. चुकीला माफी नाहीये मित्रा. जिकडे 1 होती 2 मिळाल्या असत्या, परंतु इथे चौकार आलाय. ह्या एक्स्ट्रा रन्स सेकंड इनिंग मध्ये जेव्हा आपण धावांचा पाठलाग करत असतो ना, तेव्हा ह्या रन्सचं महत्व आपल्याला कळतं. 4 धावा सलगचे 2 बॅक टू बॅक 2 चौकार, आणि या 2 चौकारांच्या मदतीने वलक संघाची धाव संख्या एकूण 13. स्ट्राइक एंडला संकेत ठाकूर, नॉन स्ट्राइकला लखन. चांगला फटका अलाउंड द कार्पेट. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स येईल 1, सिंगल रन्स. स्ट्राइक रोटेट लखन. एक मोठं नाव आहे वलक गावातील, एक जुना खेळाडू. बरेच वर्ष क्रिकेटसाठी मेहनत ज्यांनी घेतलंय, आपल्या गावातील खेळाडूंना ज्यांनी घडवलंय. पण वलक गावाचा जर का आपण विचार केला तर जास्त घरं नाही आहेत, कमी लोकसंख्येचा गाव म्हणून वलक गावाला ओळखलं जातं. पण त्यांचं क्रिकेट अप्रतिम आहे. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर. अपेक्षेच्या नजरेकडून पाहतोय पंचांकडे लखन, परंतु इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. ऑफ स्टिकच्या दूर, पण शरीरापासून लाईन तरी लेंथ थोडी दूर ठेवले. गोलंदाज आदित्य पाटील. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा स्कोर कार्डवर. समोर ताकदीचा वापर. चेंडू सीमा पार होईल काय? होय. ताकद, नजाकत, टायमिंग, स्लॉट मध्ये आर पार, सीमा पार. हा माहिती षटकार लखनसाठी आणि टीम स्टार वलक संघासाठी. या 6 धावेने
संघ मात्र आता जाऊन पोहोचला एकूण 20 धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 3 स्कोरिंग स्ट्रोक्स आपण पाहिले, मोठे फटके ज्याच्यावर बाउंड्रीज झाल्या. आघाडीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आणि षटकातील 5व्या चेंडूवर षटकार. पण जेवढ्या कमी रन्स देतील ना, रन्स झाल्यात 20. या षटकामध्ये आल्यात 15. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 5. 1 चौकार 1 सिंगल आलेली पहिल्या ओव्हरला. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आली या ओव्हर मध्ये. वाईटचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या 21 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हर मध्ये 5 रन्स 2 विकेट्स दीक्षित पाटीलला. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार 1 वाईट 1 सिंगल अशा एकूण आतापर्यंत 16. दोन रन्स सहज 2 रन्स कंप्लीट झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्टार वलक संघ 23 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स 23 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात. चला रावे संघ आपण स्पीड अप करा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, थोडी घाई करायलाच हवी आहे. वलक संघ जरूर आपला वेळ घेईल. ड्रिंक्स ब्रेक. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना आमचे व्हॅलेंटियर्स दिसतील. खूप चांगलं आयोजन. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. पण प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. वर्किंग डेज मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर प्रेक्षक आलेत. अमरापूर विभागातील प्रेक्षक असतील, खारेपाट विभागातील प्रेक्षक असतील, जिता विभागातील प्रेक्षक, पेन सिटी मधील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी उपस्थित झालाय. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जरूर आज ची तारीख खरं तर 26/11. मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला, ब्लॅक डे म्हणून खरं तर ह्या दिवसाला साजरा केला जातोय. 26/11 मुंबई आणि ताज हॉटेलवर खरं तर दहशतवादी हल्ला आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. शेवटच्या षटकासाठी जय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इम्पॉर्टंट ओव्हर, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. चांगला फटका आहे. स्वीट टायमिंग ऑफ द बॅट. जबरदस्त स्लॉग हिटिंग. शेवटच्या षटकामध्ये काय बॅटिंग सुरू आहे. संकेत ठाकूर हिज ऑन फायर. त्याची ताकद, त्याचे एलिव्हेशन, त्याचं टायमिंग आणि शॉट सिलेक्शन खास करून अप्रतिम राहिलंय या इनिंग मध्ये. 3 चौकार 2 सिंगल्स 14 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय संकेत ठाकूर. संकेत आणि त्याच्यासोबत लखन. शेवटच्या षटकासाठी जय पाटील. विकेट्स. स्लॉग ओव्हर्स मध्ये देखील आता विकेट्सची आवश्यकता रावे संघासाठी. अन्यथा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल इकडे स्टार वलक संघ. बॅटची एज. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाइंग स्लीप रिजन मध्ये. रन्स आली 1 सिंगल आणि 1 धावेने. स्ट्राइक रुटेट 28 रन्स 28 धावा. अद्यापर्यंत सामना मी तर म्हणेल की बरोबरीत आहे. एक्स्ट्रा रन झालेल्या नाहीयेत. रावे संघाकडे हार्ड हिटिंग बॅट्समन आहेत, त्यांच्याकडे बॅटिंग मध्ये डेप्थ आहे. 6 ते 6 प्युअर बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडूला पुश केलं, ढकललं. 1 रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या रन साठी संकेत ठाकूर केव्हाच पोहोचलाय, परंतु लखन मात्र या ठिकाणी धावबाद होईल. रन्स मिळेल 1 सिंगल 1+ रनआउटची 1 विकेट. 1 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील 29 29 धावा
स्कोर कार्डवर. पीटीसी लाईव्ह यांचं देखील कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. उत्कृष्ट क्लिअरिटी आणि ऑपरेटिंग आपण पाहतोय. गुड कॅमेरा वर्क. पीटीसी लाईव्ह खरं तर टेनिस बॉल क्रिकेट लाईव्ह क्षेत्रातील एक मोठं नाव. बऱ्याचशा स्पर्धा बऱ्याचशा सिरीज मध्ये आपण पीटीसी लाईव्ह आणि त्यांच्या ऑपरेटर टीमला आपण पाहतोय. त्यांचं कौतुक करूया आपण. विकेट या ठिकाणी धावबाची जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईक रुटेट या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू आल्यानंतर आपण स्ट्राईक रुटेट देत नाही आहोत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु कदाचित ह्या सिरीज मध्ये तो नियम असेल, कंपल्सरी रनआउट करायचा आहे. त्याच कारणास्तव आपण पाहतो संकेत ठाकूर ऑन स्ट्राईकला असेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय की ग्लोव्ज मध्ये चेंडू आल्यानंतर काही खेळाडू रन्स घेत आहेत, परंतु तेव्हा लॉंग किपिंग असते. हा देखील एक नियम टेनिस बॉल क्रिकेट मधला जो सध्याच्या घडीला भरपूर प्रचलित आहे. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. कोणत्या एंडला चेंडूची फेकी होईल? 2 येतील का? होय. संकेत ठाकूरचं कौतुक करावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट्स. कॉलिंग जबरदस्त राहिलंय. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 31. धावांचा पाठलाग करत असताना रावे संघ 2 षटकांच्या आतमध्ये जर का सामना जिंकला तर सन्मान्य मुद्दूशेठ अकवार यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. कॅश प्राइज या ठिकाणी जरूर अपील करतायत. डॉट बॉल आलाय आणि षटक देखील संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यावर बॅटिंग करत असताना स्टार वलक संघ 31 रन्स 32 धावांचं लक्ष्य या ठिकाणी सेट केलंय. भवानी फायटर्स रावई. पण रावे संघ हा सामना जिंकला तर मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून 5,000 रुपये आणि जर का रावे संघ 2 ओव्हर मध्ये हा सामना जिंकला तर मुद्दूशेठ अकवारे साहेब यांच्याकडून 10,000 रुपये. सो पाहूया 2 षटकांमध्ये हा सामना जिंकतायत की 3 षटकामध्ये की हा सामन्यावर वर्चस्व राहील स्टार वलक संघाचं. घेऊया 2 मिनिटाचा ब्रेक. मी विनंती करेल वलक संघाला आपण मैदानात उतरायचं आहे. बत्तीस धावांचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. श्री धायरेश्वर क्रिकेट क्लब डोलवी आयोजित श्री धायरेश्वर चषक 2024-25 या ऐतिहासिक स्पर्धा आणि आमच्या लाडक्या आयोजकांचा बॅनर खरं तर ऑनलाईन तुम्ही आपल्या मोबाईल टीव्ही स्क्रीनवर लॅपटॉपवर पाहू शकताय. आज एकूण 10 संघांनी प्रवेश घेतला होता. खरं तर लॉस आज 8चाच होता, परंतु 10 टीम्स आपण आज पाहिल्या. महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी माननीय श्री रविशेठ पाटील साहेब पेन पाली सुधागड मतदारसंघातून लोकप्रिय आमदार यांच्याकडून या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान. लाईव्ह स्क्रीन कडे आपण जाऊया. मॅच ऑन.
32चं टार्गेट. बऱ्याचशा कॅश प्राइज वाट पाहत्यात रावे संघाला. कोण जिंकणार ही लढत, कोणता संघ पोहोचेल सुपर 4 मध्ये. इम्पॉर्टंट मॅच इव्हनिंग सेशन मध्ये हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिल्या षटकासाठी मंगेश. सुनील पाटील साठी हा सोपा चेंडू. पॅडवर लेग साइडला फ्लिकचा फटका. 400च्या स्ट्राइक रेटने केले सुरुवात. इट्स अ 4 रन्स. खराब स्ट्रॅटर्जी, खराब लाईट आणि लेंथ. पहिला फ्री हिट चा चेंडू म्हणावा लागेल, जिकडे सहज स्ट्रोक्स खेळता आला सुनील पाटीलला. फोर रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा स्कोर कार्डवर. ऑफस्टिकच्या बाहेर लेट कट. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. रन्स येईल एक सिंगल. स्ट्राइक रोटेट. सुनील पाटील आणि जय पाटील ओपनिंग साठी 2 पिच हिटर बॅट्समनला आपण पाहतो. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. अगदी पहिल्या मॅच पासून रावे संघासाठी 32 धावसंख्येचं लक्ष. संध्याकाळच्या सत्रामध्ये असं पण म्हणूया 50-50% मॅच. हा फटका स्वीट टायमिंग. चांगला आवाज. बॅट आणि बॉलचं कनेक्शन आपण पाहिलं. सुनील पाटील भरपूर चपल आहे. अमरापूर विभागात बेस्ट फिल्डर सुनील पाटीलचंच नाव घ्यावं लागेल. आणि खरं तर त्याचे स्टंट्स हे देखील क्रिकेटचे फॅन्स कित्येक वेळा पाहत असतात, खास करून क्रिकेटमध्ये. 2 रन्स आणि या 2 धावेने 7 धावा स्कोर कार्डवर. पॉवर प्लेचे षटक. 2 खेळाडू 38 खेळाच्या बाहेर. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. नीटचं टायमिंग जुळलं नाहीये. 1 रन्स. एका धावेने रावे संघ जाऊन पोहोचलाय 8 धावसंख्येवर. 32 धावांचं लक्ष रावे संघ. दत्तगुरु वडाव संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीत. आणि मग दुसऱ्या फेरीत संघर्ष 11 खारपाडा संघाला पराभूत करून तिसऱ्या फेरीत स्टार वलक संघाच्या समोर. हा अप्रतिम फटका आहे. शफल क्रॉस ऑफस्टिकच्या बराच दूरवरून खेचून मारलाय. फाईनलेग क्षेत्रात सुपर बॅटिंग. मास्टर माइंड क्रिकेटर म्हणावं लागेल सुनील पाटीलला. त्याला ठाऊक होतं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू येईल. फुटवर्कचा वापर आणि हा आलाय चौकार. 4 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील लास्ट बॉल असेल. इकडे देखील चांगला चेंडू फेकला. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर. आणि हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा स्कोर कार्डवर. येणारे 2 षटक 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 20 धावा. 10.00 प्रतिषटक या गतीने रावे संघाला. 2 षटकांमध्ये जर रावे संघ जिंकला तर मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून 10,000 रुपये. आणि रावे संघ जर जिंकला तिसऱ्या षटकात तरी देखील 5,000 रुपये कॅश प्राइज. जय पाटील 2 चेंडू केला. 3 धावसंख्येवर खेळतोय. सुनील पाटील 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि 9 धावसंख्येवर त्यात 2 चौकार सुनील पाटीलच्या बॅटमधून. चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम. स्टार वलक फेअर गेम. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. पण दोन्ही संघांना ती संधी मिळणं गरजेचं आहे.
टेस्ट मॅच मध्ये आपण पाहतो बॅड लाईट मुलं खेळ थांबवतात पंच, परंतु आपण तसं करू शकणार नाही आहोत. ही मॅच कंप्लीट होणं गरजेचं आहे. मग अंधार जरी झाला तरी चालेल. सेकंड ओव्हर साठी प्रणित ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड, सिंगल कंप्लीट. सुनील पाटील दुसऱ्यासाठी एकच मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या अंकावर. 13 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट गमावली नाहीये. 13 धावा. पण विकेट्स मित्र म्हणेल आता जास्त मायने राखणार नाहीयेत. रन्स येतील की थांबतील याचा विचार आता सर्व प्रेक्षक करतायत. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्यावर क्षेत्ररक्षणात बदल आपण वारंवार पाहायला मिळतोच. योग्य ठिकाणी योग्य क्षेत्ररक्षक ठेवणं ही देखील कर्णधाराची भूमिका. थोडी डोकेदुखी तर असतेच कॅप्टनला. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतो क्षेत्ररक्षणात वारंवार बदल जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू प्रणित ठाकूरचा. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एकमेव सवाल. कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. होय, 2 पूर्ण झाल्यात. चप्पल खेळाडू सुनील पाटील. इझिली 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. रावे संघ जाऊन पोहोचलाय 15 धावसंख्येवर. भवानी फायटर्स रावे. गतवर्षी ज्या संघाने भरपूर प्रभावित केलं, गतवर्षी ज्या संघाने भरपूर ट्रॉफीज जिंकल्या, तो संघ चालू सीझन मध्ये क्वालिफायरची मॅच विजयी संघ सुपर 4 अर्थातच एका ट्रॉफीचा हकदार होणार आहे. एका ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं जाईल आणि सीझनची सुरुवात ट्रॉफी जिंकून करण्याचा विचार दोन्ही संघांचा जरूर असेल. शॉर्ट पिच, खेळाडू नाहीये. गॅप सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हर रिजनला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. लॉंग थ्रो आहे. ओहो, तिकडे लखन आणि सुनीलची टक्कर. 2 आल्या आहेत. 2 धावेने रावे संघ 17 धावसंख्येवर. पण पहिल्या मॅच पासून आपण पाहतो की सुनील आणि जय पाटीलला बाद करण्यात गोलंदाजाला लवकर यश आलं नाहीये. आणि त्याच मुलं खरं तर रावे संघाने त्या मॅचेस जरी जिंकल्यात, ही मॅच देखील आपण पाहतोय दुसरं षटक सुरू आहे. एकही विकेट गमावली नाहीये. चांगल्या पोझिशन मध्ये आहे रावे संघ. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे का फाईन लेग क्षेत्रात? होय, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. डबलचा कॉल. पोहोचेल का सुनील पाटील? चांगला प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन ऑफ द विकेट्स. आणखीन एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावेने 19 धावसंख्येवर रावे संघ. इक्वेशन एकदा आपण पाहूया. उर्वरित चेंडू बाकी आहेत. 8. 13 धावसंख्येची आवश्यकता. 5 धावांचा डिफरंट फार मोठा नाहीये. 5 धावांचा जो फरक आहे तो मी तर म्हणेल एका स्ट्रोक्स मध्ये देखील कंप्लीट होऊ शकतोय. शुभम म्हात्रे आमचे बेनवल्याचे साथी समालोचक, त्यांचं देखील वेलकम करूया. 3 स्टंपच्या मध्ये लाऊड अपील. बॅटची नरेज. रन्स मिळेल 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या 20 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडू 12 धावा. 7-12चं समीकरण. सध्या 7-12ला विशेष महत्व आहे. विशेष पेक्षा अतिविशेष म्हणावं लागेल. ज्याचं नाव 7-12वर सर्व काही मी तर म्हणेल त्याच्या हातातच असतं. 7-12 आणि सध्याच्या घडीला तर 7-12ला भरपूर महत्व आहे. शुभम वेलकम. मॅच भरपूर टाईट सुरू आहे. 7-12 हा 7-12चं समीकरण कोण सोडवेल? बरेचसे हिस्से द्यावे लागतात सध्या. भरपूर डोकेदुखी, भरपूर प्रकरणं सध्या सुरू आहेत. 7-12चं समीकरण. चांगला फटका आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक होता जरूर. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 मिळाल्यात रावे संघाला. षटक संपलं दुसरं.
6 चेंडू बाकी आहेत. 10 धावसंख्येची आवश्यकता. चालू सीझन मध्ये जरूर शुभम म्हात्रे बेनवले यांचा अनेक स्पर्धांमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. अपकमिंग कॉमेंटेटर, समालोचक म्हणून ज्यांचा आम्ही उल्लेख करतो. चला पाणी घेऊन जायचं आहे. प्लीज मैदानात आपण पाणी घेऊन जा. ऐतिहासिक क्रीडांगण, ऐतिहासिक मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान. या ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक स्पर्धा, भरपूर प्रेक्षक अगदी सीमारेषेलगत उभे राहून लाईव्ह मॅच एन्जॉय करतायत. सर्वांचं आपण वेलकम करूया. उद्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. पेन फेस्टिवल सुरू आहे, सो त्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. तिकडे देखील धमाल मस्ती एन्जॉयमेंट, अनेक राईड्स आपण घेऊ शकताय. 650 प्रेक्षक लाईव्ह एन्जॉय करतायत मॅचला, सो त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पीटीसी लाईव्ह खूप चांगली क्लिअरिटी आणि कॅमेरा वर्क. पहा, उद्यासाठी पहिली मॅच असेल शिवरत्न खार सापोली आणि त्यांच्या विरोधात धायरेश्वर डोलवी. पहा, सकाळी 9 वाजता या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. खार सापोली आणि आमचे लाडके आयोजक धायरेश्वर डोलवी 9 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता असेल. 10 धावसंख्येची. इट्स अ डॉट बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. इच अँड एव्हरी डॉट बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा आहे आता टीम स्टार वलक संघासाठी. आणि इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज इम्पॉर्टंट. प्रत्येक सिंगल रन्स आता इम्पॉर्टंट आहे रावे संघासाठी. 5 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. संकेत ठाकूर गोलंदाजी मार्कवर. यावेळी 6 चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. एकच मिळेल का? होय, फक्त रन्स मिळेल, एक सिंगल आणि खेळाडू धावबाद होईल. महेंद्र पाटील शिर्की चाल. खरं तर येथील आमचे दीप जवळचे मित्र आणि क्रिकेट वेडे फॅन्स या ठिकाणी उपस्थित झाले समालोचन कक्षात, सो त्यांचं देखील वेलकम करूया. वेलकम महेंद्र. रनआउटच्या स्वरूपाने खरं तर एक विकेट गमावले. 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि विजयासाठी आता रन्स करायचे आहेत रावे संघाला. एकूण 9. 4 चेंडू आणि 9 धावा. सुनील पाटील आणि आदित्य पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. घाई करा प्लीज पंच. काहीशा सूचना पंच जरूर देत आहेत. फलंदाज सुनील पाटीलला कदाचित क्रीजच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न असेल, स्टंपच्या मागे येऊन खेळण्याचा. सो या सूचनांचं पालन देखील करणं गरजेचं आहे. इक्वेशन 4 मध्ये 9 करायचे आहेत. 23ला 1 धावांचा पाठलाग करत असताना हर्ष 11 भवानी फायटर्स रावे संघ. फिरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट होईल का? होय. या एका धावेला विशेष महत्व राहील या मॅच मध्ये. स्ट्राइक रोटेट झालंय, चान्स होता लखनकडे. असलेला चेंडू हिट झाला असता तर कदाचित माघारी यावं लागलं असतं आदित्य पाटीलला, परंतु नियतीला काहीसं वेगळं मान्य आहे. आई रायबा देवीचा आशीर्वाद हर्ष 11 भवानी फायटर्स रावे संघावर. दुसऱ्या बाजूला संघर्ष करतोय स्टार वलक, कार्तिक 11 स्टार वलक संघ.
मेहनत या ठिकाणी जरूर त्यांची पाहायला मिळतो. 3 मध्ये 8, 3 चेंडू, 8 धाव संख्येची गरज. आदित्य पाटील ऑन स्ट्राइक. थेट बॉल, मृत चेंडू. जरूर गोलंदाज आता चेक करतोय महेंद्र की फलंदाज काय करणार आहे. स्टंप सोडून फुटवरचा वापर, पाहूया काय घडेल. फुलटॉस आहे, गॅप मध्ये सिंगल की डबल, 1 कंप्लीट. सेकंडचा कॉल, दुसऱ्यासाठी गेलेत आणि मिळाल्यात 2. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. आता 2 मध्ये करायच्यात 6, 1 हिट. 2 चेंडू 6 धावा, कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता. काय सामना झालाय. हनुमान नाईक सर आमचे नेहमी म्हणतात अशा परिस्थितीमध्ये फासले आहेत ना, त्या फासफूस करतात. हृदयाचे ठोके, हार्टबीट्स आता वाढलेत. मुद्दुशेठ अकवारे साहेबांकडून रावे संघाला 5000 सामना जिंकला तर आता 700 प्रेक्षक लाईव्ह सामना पाहत आहेत. महत्वाचा चेंडू, फटका कितपर्यंत जाईल. षटकार होय. व्हॉट अ बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग, गेम चेंजर आदित्य पाटील. क्या बात है टीम रावे, काय सामना जिंकलाय शेवटच्या क्षणाला. व्हॉट अ बॅटिंग. हर्ष 11, भवानी फाइटर्स रावे विन बाय 9 विकेट्स. जबरदस्त मॅच. अफलातून, हार्ट ब्रेकिंग, टिट फॉर टॅट. जबरदस्त प्रत्युत्तर या ठिकाणी रावे संघाचं. स्टार वलक संघ आज भरपूर निराश असेल, नाराज असेल. सामना होता, सामना टार्गेट मध्ये होता, परंतु रावे संघ, आदित्य पाटीलचा षटकार, मॅच विनिंग स्ट्रोक. So man of the match